मोजकेच लोक हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत असतात आणि भारतातले गरीब लोक हे गरिबीच्या रेषेखाली ढकलले जातात. दावोस हे खूप छोटंसं ठिकाण जरी असलं 11,000 लोकवस्तीचं तरी जगभर या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममुळे प्रसिद्ध आहे. भारत देश हा विकसनशील देश आहे असंच भारताचं एकूण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये वर्णन आहे. प्रामुख्याने आशियाई आणि आफ्रिकेचे देश या दावोसमध्ये अमेरिका आणि युरोपमधल्या देशांची किंवा जपान आणि चीनची गुंतवणूक कशी येते याचा प्रयत्न करतात. आपणही असाच प्रयत्न करतो की आपल्याकडे मल्टीनॅशनल कंपन्यांची गुंतवणूक यावी आणि ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येणं त्या दृष्टीने एमओयू होतो का हे करण्याकरता आपण आपापल्या राज्यातील जमीन, पाणी आणि अन्य ज्या काही सोयी आहेत या ठिकाणी जरी आपण सबसिडी आपल्या लोकांना देत नसतो तरी त्यांना मात्र आपण सबसिडी ऑफर करतो. या ठिकाणी मोदी साहेब त्याला रेवडी म्हणतात. नमस्कार, मी विश्वास उटगी. 15 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत दावोस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक सुरू झालेली आहे. 14 तारखेला सगळे लोक आलेले आहेत, त्यामुळे 15 तारखेपासून या बातम्या आता वर्तमानपत्रातून येऊ लागल्या आहेत. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही गोष्ट नवीन नाहीये. हे 54वी अशी एक वार्षिक सभा आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ही मीटिंग होत असते. या दावोसच्या मीटिंगचं वैशिष्ट्य असं की एक तर ते दावोस हे शहर केवळ 11-12 हजार लोकसंख्येपुरतं मर्यादित आहे. स्वित्झर्लंडमध्ये आल्प्स पर्वताच्या एकूणच रांगेमध्ये दावोस हे शहर आहे आणि हे खरं तर बर्फाच्छादित असल्यामुळे स्कीइंगसाठी तिथे पर्यटक जात असतात. त्यासाठी ती पॉप्युलर आहे. मुद्दा असा की या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मीटिंग होत असताना त्याचं 54 वर्ष म्हणजे 71 साली पहिली मीटिंग झाली तर आता 54वी आहे. पण प्रत्येक वर्षी आर्थिक परिषदेमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतंच. यावर्षी जेव्हा ही परिषद भरते आहे त्यावेळेस आपण प्रकर्षाने बघतो की युक्रेन आणि रशिया हे युद्ध सुरूच आहे. त्याचबरोबर इस्रायलने आणि गाझामध्ये जे काही त्यांचे संघर्ष सुरू आहेत हे दोन्ही लढाया अजून संपल्या नाहीत, संपण्याची चिन्ह नाहीत आणि तिथे जे काही सुवेझचा जो कालवा आहे ज्या ठिकाणी भारताचं सर्वात जास्त एक्सपोर्ट्स युरोपमध्ये होतं त्या ठिकाणी एक मोठा लष्करी संघर्ष उभा राहतोय आणि तिथला समुद्री मार्ग बंद होतो की का अशी एक परिस्थिती आहे. तो संघर्ष अर्थातच इराणशी आणि अन्य काही देशांशी आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी युद्ध आहे त्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय आणि एकूणच अर्थव्यवस्था जागतिक बँक असो किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असो किंवा सर्व रेटिंग एजन्सी ज्या आहेत यांच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये अजूनही संकट संपलेलं नाही, किंबहुना संकट तीव्र होत आहे. अशा या पार्श्वभूमीवरती आव्हानं जी आहेत ती जागतिक आर्थिक संकट जे आहे म्हणजे वाढीचं संकट हे 2.5 ते 3% पुढे नाही आहे आणि श्रीमंत देश जगातले जे आहेत आणि विकसित देश, विकसनशील देश आणि गरीब देश याच्यामध्ये हे जग वाटले गेलेलं आहे आणि विकसित देश हे मोजून 1 डझनभर सुद्धा नाही आहेत. भारत जरी स्वतःला विकसित देश म्हणत असला तरी किंबहुना 3ऱ्या नंबरवरती आम्ही पुढील वर्षीच येऊ जीडीपीच्या हिशोबात असं म्हणत असला तरी भारत देश हा विकसनशील देश आहे असंच भारताचं एकूण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये वर्णन आहे. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून चालत नाही. केवळ जीडीपीमुळेच देश मोठं होतं अशातला भाग नाहीये. त्यामुळे अनेक आर्थिक परिमाणं जी आहेत त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा एकूणच हंगर इंडेक्स असेल, एम्प्लॉयमेंट जनरेशन किती करू शकतो आपण, आपल्या एकूणच लोकसंख्येच्या हिशोबाने पर कॅपिटल इन्कम किती आहे हे बघायला लागतं आणि त्याच्यामध्ये मग आपलं दरडोई उत्पन्न खूपच मागे आहोत आपण म्हणजे एकूणच 113व्या नंबरवरती आपण आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण विकसित झालेला देश असं म्हणणं शक्य नाहीये. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू, या दावोसला पब्लिक सेक्टर म्हणजे जे देश सरकार बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपलं सेक्टर सरकारी क्षेत्र असतं ते आणि खाजगी क्षेत्र या सगळ्यांचे प्रमुख लोक त्या ठिकाणी येतात. अर्थतज्ञ येतात, व्यापारी येतात, कॉर्पोरेट्स येतात, त्यानंतर ज्याला आपण असं म्हणू की त्या ठिकाणी भारतासारख्या देशामधून
महाराष्ट्र असो, यूपी असो, दिल्ली असो, तमिळनाडू असो, वेस्ट बेंगॉल, हे गुजरात, हे आपापल्या राज्यामध्ये विदेशी गुंतवणूक यावी याकरता तिथे मोठे स्टॉल्स लावतात. भारताचा स्टॉल असतोच असतो आणि तो मोठा असतो. तर एक शोकेस निर्माण होते की बाबा आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये जगभरची गुंतवणूक यावी, ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये यावी, हा पहिला आग्रह असतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्या देशाला आपल्या विकासाच्या संधी ज्या आहेत त्या गुंतवणुकीतून निर्माण होतात. गुंतवणूक नसेल तर आणि ते कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करते ह्यालाही महत्व असतं. त्याच्यातून त्या देशाची विकासाची दिशा ठरते. प्रामुख्याने आशियाई आणि आफ्रिकेतले देश या डावोसमध्ये अमेरिका आणि युरोपमधल्या देशांची किंवा जपान आणि चीनची गुंतवणूक कशी येते याचा प्रयत्न करतात. आपणही असाच प्रयत्न करतो की आपल्याकडे मल्टीनॅशनल कंपन्यांची गुंतवणूक यावी आणि ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येणं, त्या दृष्टीने एमओयू होतो का हे करण्याकरता आपण आपापल्या राज्यातील जमीन, पाणी आणि अन्य ज्या काही सोयी आहेत याच्यामध्ये या ठिकाणी जरी आपण सबसिडी आपल्या लोकांना देत नसलो तरी त्यांना मात्र आपण सबसिडी ऑफर करतो. या ठिकाणी मोदी साहेब त्याला रेवडी म्हणतात. म्हणजे सबसिडीला किंवा फॅसिलिटीजला रेवडी असं स्वतः पंतप्रधानच म्हणतात. पण आपण इतरांचा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही आमंत्रित करत असताना, एमओयू करत असताना आपण अशा अनेक रेवड्यांविषयी चर्चा करत असतो. असं हे डावोस आहे. या डावोसमध्ये मोदी साहेब जेव्हा मागे एकदा आले होते तेव्हा तुम्हाला आठवतं नीरव मोदी सुद्धा मागेच होते, चोक्सी पण होते. आणि यांचे फोटो जेव्हा फ्लॅश झाले त्यानंतर नीरव मोदी भारतात नाही आहेत, मेहुल चोक्सी पण नाही आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या त्याच्याशी संगनमत करून हे सगळे जे लोक आहेत त्यांची आडनावं काही का असतील. परंतु बहुसंख्य हे कॉर्पोरेट जे आहेत हे आता ज्या ठिकाणी टॅक्स हेवन्स आहेत त्या ठिकाणी दरवर्षी साधारणपणे 5,000 ते 6,000, 6,500 लोक जाऊन परमनंटली स्थायिक होत आहेत. आणि हा आकडा गेल्या 10 वर्षात या अशा हजाराच्या पटीनेच वाढतो आहे. याचा अर्थ काय झाला की या देशात तुम्ही कमवा, काळा पैसा निर्माण करा आणि तो इथला टॅक्स चुकवून तुम्ही दुसरीकडे जाऊन आनंदाने राहा. या ठिकाणी तुम्हाला इथलंच सरकार मदत करेल अशी ही चर्चा सध्या खूप जोरात सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये या देशातल्या बँकांना त्यांच्याकडून मोठी कर्ज मिळाली आणि ती कर्ज बुडवून हे लोक पराकांदा झालेत. त्यामुळे इथून दुसऱ्या देशात जाऊन वेस्ट इंडिजला, ब्रिटिश आयलँड्समध्ये किंवा सिंगापूर, मॉरिशस, युरोपमधले अनेक असे देश आहेत आणि पनामा, पॅराडाईज यासारख्या ठिकाणी किंवा आफ्रिकेसुद्धा काही ठिकाणी ज्या ठिकाणी टॅक्स हेवन्स कंट्रीज असं म्हटलं जातं त्या ठिकाणी जाऊन हे शेल कंपन्या काढून आपला व्यवसाय इथून तिथे ट्रान्सफर करतात. असाही एक प्रश्न दिसतो. पण ही सगळी मंडळी डावोसमध्ये येतात. त्यामुळे डावोस हे अगदी खूप छोटंसं ठिकाण जरी असलं 11,000 लोकवस्तीचं तरी जगभर या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममुळे प्रसिद्ध आहे. पण दुसऱ्या एका गोष्टीसाठी डावोसची आपल्या देशामध्ये खूप चर्चा होते आणि जगभर पण होते. तो म्हणजे डावोस आता 14 तारखेला सुरुवात झाली, 15 पासून त्याची सेशन्स आहेत आणि 19ला कन्क्लूड होईल. पण त्याच्या एक दिवस आधी ऑक्सफॅम या एका संस्थेचा रिपोर्ट आहे. ऑक्सफॅम म्हणजे श्रीमंत 10 देश जे आहेत ते अनेक आफ्रिके आणि आशियातल्या देशांविषयी किंवा प्रत्येक देशाविषयी, विकसनशील देश किंवा विकसित देशाविषयी आपापले रिपोर्ट देतात. आणि त्यात भारतीय संदर्भामध्ये जो रिपोर्ट येतो त्यातून भारतातल्या पराकोटीच्या विषमतेचा रिपोर्ट गेले 10 वर्ष सातत्याने चर्चेला येतो. आणि भारतातले काही मुठभर लोक, काही मोजकेच लोक हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत असतात आणि भारतातले गरीब लोक हे गरिबीच्या रेषेखाली ढकलले जातात. एवढी प्रचंड विषमता या ऑक्सफॅम रिपोर्टवरून सातत्याने अधोरेखित होते आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे गेल्या वर्षीच्या रिपोर्टमध्ये असं आलं होतं की एकूण 1% श्रीमंत लोक या देशातले हे जवळजवळ 90% संपत्तीवरती त्यांचं पगडा आहे, केंद्रीकरण आहे त्यांचं. आणि या देशामध्ये दिवसाला ₹200 सुद्धा दरोडे उत्पन्न नाही आहे. आणि असं असताना या देशामध्ये जी काही गरिबी आहे ही गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 40 कोटी संख्येने वाढलेली आहे. हा ऑक्सफॅम रिपोर्ट सांगतो. याही वर्षी श्रीमंत धनाढ्य जे लोक आहेत अत्यंत विकृत असं विषमतेचं दर्शन
यावेळच्या ऑक्सफॅम रिपोर्टमध्ये आहे. आणि त्यामुळे ही विकृती जी आहे की भारतातला श्रीमंत तो मुठभरच आहे, ते कॉर्पोरेट्सच आहेत. त्यांची नावं पण आता सर्वांना माहिती आहेत. पूर्वी टाटा बिर्लाची नावं असायची, आता अदानी, अंबानी यांचीच नावं आहेत. आणि हे जगातल्या पहिल्या 5 मोठे जे फोर्ब्स 500 मध्ये पहिले 5 जण आहेत त्याच्यामध्ये त्यांचा नंबर येतो आणि एक खूप कौतुकाने सांगण्यात येतं. पण त्यांच्या हातात भारतातील एकूण संपत्ती जी निर्मिती होती त्याचं केंद्रीकरण हे सरकारच्या साह्याने होतं आणि दॅट इज क्रोनी कॅपिटलिझम असं संपूर्ण वर्णन. ती विषमता लोकांमध्ये वाढत असताना श्रीमंतांची श्रीमंती कशी वाढते याचे तपशीलवार आकडे या ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये आहेत. आणि हे विदारक चित्र भारतातल्या गरिबीचं आणि भारतातल्या विषमतेचं किंवा संपत्तीच्या केंद्रीकरणाचं दिसते. त्यामुळे डावोसमध्ये जे लोक जातात ते नेमकं काय करतात असा प्रश्न आहे. म्हणजे आता 2.5 लाख कोटीने आम्ही गुंतवणूक आणू असं उद्योगमंत्री सामंत महाराष्ट्राचं म्हणणार आणि 50 लोकांचे एक म्हणजे आदित्य ठाकरे म्हणतात की बेकायदेशीर सरकार आहे, पण 50 लोकांचा लवाजमा घेऊन सहकुटुंब असंही जात आहेत आणि ते युरोपच्या त्या डावोसमध्ये चैन करण्याकरता जात आहेत अशाच तऱ्हेचा तो आरोप आहे. त्यात काही खोटं नाहीये, कारण सही तर एकच जण करणार ना महाराष्ट्राच्या वतीने, मुख्यमंत्री शिंदेसाहेब करतील. पण बाकीचे त्यामुळे 2.5 लाख कोटी हे आधीच मिळतील एमओयू करून. एमओयू होतात, दरवर्षी होतात. मग व्हायब्रंट गुजरातमध्ये होतात, तुम्ही महाराष्ट्रात करा, तुम्ही ओरिसामध्ये करा, तुम्ही बंगालमध्ये करा, एमओयू होतात. पण एमओयू अंमलात येत नाहीत. ही गेले 10 वर्ष भारतामध्ये एक विदेशी भांडवल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येतच नाहीये. ते येतं ते सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं आणि त्यातून रोजगार निर्मिती होत नाही. आणि त्यामुळे या देशातला रोजगारीचा प्रश्न जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुटू शकतो अशा गुंतवणुकीतून तो सुटतच नाहीये. आणि त्याचबरोबरीने मग हे युद्धाचं वातावरण आहे आणि त्या ठिकाणी काही ठराविक इंडस्ट्रीजमध्येच गुंतवणूक होते. मग अशा वेळेस त्या एमओईजना अर्थ काय असा एक मुद्दा येतो. त्यामुळे व्हायब्रंट पंजाब, व्हायब्रंट दिल्ली, व्हायब्रंट गुजरात, व्हायब्रंट महाराष्ट्र, व्हायब्रंट इंडिया ही सगळी जाहिरातीवरती कोट्यवधी खर्च होतो, जाण्या येण्यामध्ये कोट्यवधी खर्च होतो. तो अर्थातच आपल्या टॅक्स पेअरचा खर्च असतो. परंतु त्या ठिकाणी म्हणजे चोर आणि साव सगळेच जण त्या ठिकाणी असतात हे फोटोसहित आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. पण तरीसुद्धा डावोसचं महत्व नक्कीच आहे, कारण का डावोस याच्यामध्ये एका अर्थतज्ञांनी सुरुवात केली या गोष्टीला आणि सलग 71 पासून ते आतापर्यंत हे 54वं वर्ष आहे. आणि त्या ठिकाणी जगभरचे आर्थिक प्रश्न किंवा असं आपण म्हणू किंवा सिक्युरिटीचे प्रश्न पण आहेत, पर्यावरणाचे पण प्रश्न आहेत, 2 देशांमधल्या युद्धांचे पण प्रश्न ह्या ठिकाणी चर्चा होतात, गांभीर्याने चर्चा होतात, त्याची दखल घेतली जाते आणि काही ठिकाणी त्याचे सोल्युशन्स पण निघालेले आहेत. त्यामुळे डावोसची वारी कोणी चुकवत नाही. आणि त्या ठिकाणी देशोदेशीचे राष्ट्रपती जातात, देशोदेशीच्या बँकांचे प्रतिनिधी जातात, व्यापारी वर्ग, कॉर्पोरेट वर्ग, मल्टीनॅशनल कंपन्या जातात. आणि हा सगळा खेळ हा आपण सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. हा वित्त भांडवलाचा गेम आहे. भांडवलदारी देश आणि समाजवादी देश हे चर्चेला जात असतात, परंतु या डावोसच्या इकॉनॉमिक फोरममध्ये आज रशिया आणि चायना हे किती इंटरेस्ट घेतात हा वेगळाच विषय. परंतु मुख्यतः भांडवलदारी देशामधले जे काही विकासाचे प्रश्न आहेत किंवा त्यांची जी संकटाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करून जे निर्णय होतात ते देशोदेशीच्या पॉलिसी प्रिस्क्रिप्शनमधून, बजेटमधून किंवा धोरणांमधून प्रतिबिंबित त्याचं होतात. त्यामुळे काही ठिकाणी ते सहकार्याने काम करतात आणि आपापल्या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी भांडवलशाहीतले प्रश्न तीव्र जे झालेले आहेत त्याच्यावरती ते मात करतात. परंतु ते गरिबीचा प्रश्न सोडवू शकतात का, तर ते नाही आहे. विषमता ही सातत्याने वाढणारी आहे, त्याच्यावरती या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये कधीही चर्चा झालेली नाहीये. परंतु प्रोडक्शनचे प्रश्न असोत, सर्व्हिसेसचे प्रश्न असोत, टेक्नॉलॉजीचे प्रश्न असोत, बँकिंगचे प्रश्न असोत, फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रश्न असोत, याच्यावरती मात्र त्या ठिकाणी चर्चा होते. पण त्याच्यातून श्रीमंत देश हे जगातलं संपूर्ण मार्केट हे आपल्या कब्जात आणण्याचा सातत्याने प्रयत्न जो करतात, अजूनही G20 काय किंवा G7 काय किंवा G9 काय यांचीच दादागिरी या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्लॅटफॉर्मवरून चालते. आणि भारतासारखा देश जो 142 कोटीचा आहे, त्याच्यामध्ये प्रचंड विषमता आहे, त्याचं आपलं एक विकृत विषमतेचं रूप ऑक्सफॅम रिपोर्टमधून येतो.
इथली वर्तमानपत्र याच्याशी एक शब्द पण लिहित नाहीत. पण भारतातले गरीब हे या गेल्या 10 वर्षात अधिक गरीब झालेत आणि इथली संपत्ती लुटून हजारोने लोक परदेशी जात आहेत आणि इथे रोजगार निर्मिती नाहीये आणि इथे बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. याची मात्र चर्चा ऑक्सफॅम रिपोर्टच्या मार्फत जगभर होते आणि ही आपल्याला शर्मेची गोष्ट आहे. पण इथल्या राज्यकर्त्यांना याचं कधीही विश्लेषण करावंसं वाटत नाही आणि म्हणून हे इलेक्शनच्या वर्षामध्ये हे डावसचं जे प्रकरण आहे याचे काय निष्कर्ष येतात त्यातून पुन्हा आपण त्याचं विश्लेषण करू. पण सध्या तुर्तास एवढंच पुरेत. आता तर सुरुवात झाली आहे. 15 तारखेपासून ते 19 पर्यंत ही चर्चा चालणार आहे. पाहूया कोणते प्रश्न आज हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हाताळायला यशस्वी होतो आणि ते कोणते प्रश्न हे शिल्लक राहतात याची आपण चर्चा करूया. आणि होय, शिंदेसाहेब महाराष्ट्रात किती एमओयू आणतात आणि ते एमओयू कोणते याच्यावरही आपण नंतर चर्चा करू. तुर्तास एवढंच पुरे. धन्यवाद.